राजकारणामध्ये साम दाम दंड भेद असा प्रकार सर्रासपणे चालत असतो. त्यामुळे विरोधकांना कशा प्रकारे नामोहरण करायचं आणि त्यांना कसं हवालदिल करायचं याचे देखील खेळ खेळले जातात. उल्हासनगर शहरामध्ये संजय गुप्ता हे नवीन नाव उभं राहण्यात आलेलं आहे. त्यांनी प्रस्थापितांना एकदम सळो की पळो करून सोडलेलं आहे, कारण त्याची पार्श्वभूमी तशीच आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्य केले, अनेक लेकींना ते आर्थिक मदत करतात, भुकेल्यांना जेवण देतात, अनेकांना अडीअडचणीस ते मदत करतात. अशातच त्यांनी आमदारकीमध्ये उभं राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर उल्हासनगर शहरातील प्रस्थापित यांच्या पायाखालची जमीन घसरली आणि त्यांनी अनेक हतकंडे वापरण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये त्यांनी संजय गुप्ता यांना उमेदवारी न भरण्याची फोन कॉल केले, कित्येक त्यांना मध्यस्थी करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु संजय गुप्ता हे आपल्या भूमिकेवरती ठाम होते. अशातच त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी मिळवली आणि उल्हासनगर शहरामध्ये आंबेडकरी जनतामध्ये एक नवा जल्लोष आला. त्याचप्रमाणे जेव्हा पाहिलं की विरोधकांनी आता संजय गुप्ता हा काही गप्प बसत नाही, तो उमेदवारी अर्ज भरणार आणि त्यांच्या पायाखालची जमीन घसरल्यामुळे त्यांनी आता वेगवेगळे पायंडे आखण्यास सुरुवात केली आणि अशातच APMC येथे त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल करण्यात आला, एक महिलांच्या प्रताडितपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशातच त्यांना गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक विरोधकांना असं वाटलं की संजय गुप्ता आता गप्प बसणार आहे, परंतु माननीय न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आणि आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उल्हासनगर शहरामधील त्यांचे जे विरोधक होते परत त्यांनी धास्ती घेतली. अशातच तो जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्याबद्दल बोलताना संजय गुप्ता यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. संजय जी, आपके ऊपर एक झूठा केस दाखिल हुआ जिससे आपको निजात भी मिल चुकी, आपको जामीन मिल चुकी. मामला क्या है? क्या विरोधियों ने अपनी साख अब उन्हें लगता है कि अब वो कमजोर पड़ गई है, जिसके चलते संजय जी के ऊपर किसी भी तरह से झूठे मामले दर्ज करवा रहे हैं? सर, 141 विधानसभा से वंचित बहुजन आघाड़ी का मुझे टिकट मिला हुआ. आज मैं फॉर्म भी दाखिल कर दिया. मुझे परसों मालूम पड़ा ऐसा कि मेरे ऊपर APMC मार्केट में गुनाह दाखिल हुआ है, जो कि खोटा था. ये विरोधियों का षड्यंत्र था मेरे ऊपर कि किस तरह से जो मेरी लोकप्रियता बढ़ रही है उसको किस तरह से रोका जाए, मुझे जेल में बंद किया जाए ताकि ये आसानी से ये जीत हासिल कर दे. लेकिन ये गरीबों का आवाज़ दबाया जा रहा है. हम मानते हैं कि चुनाव है, चुनाव एक मुद्दे के ऊपर होनी चाहिए, विकास के ऊपर होनी चाहिए, गरीबों का जो सुविधा है उसके ऊपर होनी चाहिए, शहर में डेवलपमेंट नहीं हुआ उसके ऊपर होनी चाहिए. ऐसी ओछी हरकतें विरोधी जो हमारे ऊपर कर रहे हैं, कहीं न कहीं ये लोकतंत्र को दबाने की बहुत बड़ी साजिश रची गई है उल्लासनगर में. सूत्रों से मालूम पड़ा गया है कि उसी पुलिस चौकी में अब तक उल्लासनगर के 3 लोगों के ऊपर FIR हो चुकी है, सेम इसी तरह की. तो सर, ये इनकी फितरत है कि जो भी कोई इलेक्शन में इनके सामने खड़ा होगा तो उसके ऊपर गुनाह दाखिल करेंगे. APMC में इनका क्या सेटिंग है वो तो अभी हम इसका जो भी आज मेरे ऊपर FIR हुआ है कैलाश जी, इसका मैं CBI जांच बिठाऊंगा. मैं बाकायदा एप्लीकेशन दे रहा हूँ कि इसके ऊपर CBI जांच हुए, क्योंकि कहीं न कहीं मेरे मान सम्मान को बहुत बड़ा धक्का पहुंचा है. उल्लासनगर की महिला और बेटियों को आप क्या संदेश देना चाहते हैं इसी बात? मैं उल्लासनगर में जो भी बेटी पैदा होती है मैं उसको उपहार स्वरूप देता हूँ, और मैं इसलिए देता हूँ क्योंकि हम कहीं न कहीं बेटियों को बढ़ावा देना है कि वो बेटी पढ़ेगी हमारी तभी बढ़ेगी इंडिया. तो हमारी माता और बहनों को मैं एक ही संदेश देना चाहता हूँ कि ऐसी ओझी राजनीतिक जो उल्लासनगर में पिछले 40 साल से हो रहा है, इसके खिलाफ आपको आवाज़ उठानी है, क्योंकि ये कहीं न कहीं गरीबों को आवाज़ दबाया जा रहा है. और ये जो साजिश रची गई है ये उल्लासनगर की बहुत बड़ी राजनीतिक जो यहाँ पे कहे जाते हैं नामचीन लोग ने रचा है. इसका जवाब आपको देना है, इसका जवाब जनता को देना है. आता या सर्व घडामोडीच्या नंतर उल्हासनगर शहरामधील राजकारण ते तापलेलंच आहे, परंतु येणाऱ्या 20 तारखेला उल्हासनगर शहरामधील जी जनता आहे ती जनता संजय गुप्ता यांना मदत करणार आहे की नाही हा एक वेगळा प्रश्न आहे. परंतु उत्तर भारतीय समाज जो आहे आणि महिला वर्ग जो आहे त्यांच्यासाठी त्यांनी केलेले जे कार्य आहे याचं मतामध्ये परिवर्तन होणार आहे की नाही हा एक वेगळा प्रश्न आहे. परंतु सध्या तरी विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे.